नमस्कार मित्रांनो, मी नितेश. आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत गणित व बुद्धिमत्तेचं संपूर्ण विश्लेषण. आजचा पेपर कसा गेला नक्कीच मला कळवा. आजच्या पेपरमधील गणित व बुद्धिमत्ता कशा प्रकारचा होता, इझी होता, मॉडरेट होता, डिफिकल्ट होता, तर सगळ्या प्रकारचं विश्लेषण आपण बघूया. 20 प्रश्नांचं विश्लेषण. चला वेळ न दवडता आपण सुरुवात करूया. 81 नंबरचा प्रश्न बघा. 81 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय, जर एका आयताची लांबी 40% ने वाढवली तर आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी आयताची रुंदी किती टक्क्याने कमी करावी लागेल. बघा मित्रांनो, आपला आयत आहे समजा एल आणि बी, म्हणजे लांबी म्हणजे एल, रुंदी म्हणजे बी. त्याचं क्षेत्रफळ म्हणजे काय असतं, क्षेत्रफळ म्हणजे असतं लांबी गुणिले रुंदी म्हणजे लेंथ. लांबी म्हणजे लेंथ गुणिले ब्रेड्थ म्हणजे रुंदी. ओके, एल बी कळते आपल्याला, ठीक आहे. आता काय केलं त्यांनी, हा एक नवीन त्याची लांबी वाढवली. लांबी कितीने वाढवली, 40%. 40% म्हणजे किती, पहिले 100% होतं, आता 40% वाढवलं, म्हणजे टोटल झाले 140%. कशाच्या, ह्या एलच्या. आता बी काय, बी पण चेंज करावं लागेल, कारण की आपल्याला क्षेत्रफळ तेवढंच ठेवायचं. मग बी मला कमी करावं लागेल. किती बी, नवीन बी जो आहे तो, म्हणजे नवीन रुंदी आहे ती समजा आपण बी डॅश मानूया. आता बघा, क्षेत्रफळ तेवढंच ठेवायचंय. ओके, एल बी. आणि आपण काय केलंय, 140% केलंय लांबी. 140% म्हणजे 140 भागिले 100 एल गुणिले बी म्हणजे आपला हा बी डॅश आहे. नवीन रुंदी आहे ना, क्षेत्रफळ तेवढंच ठेवायचं. एल ला एल कॅन्सल झालं, बी बरोबर 140 भागिले 100 हे बी डॅश झालं. काय बघा, 0 कट, बे 7 14 बे 5 10 म्हणजे 7/5 बी डॅश आलं. मग बी डॅश काय, 5/7 बी आलं. ही झाली आपली नवीन रुंदी. बरोबर, पहिली रुंदी, मूळ रुंदी किती होती आपली बी, ही नवीन रुंदी झाली. आता कितीने कमी झाली बाबा, कितीने कमी झाली ते काढूया आपण. मग मूळ रुंदीमधून आपल्याला करावं लागेल ना, मूळ रुंदी आपली बी आहे, हे नवीन आलेली 5/7 बी आहे. किती झाली, 7 इकडे घ्या, 7 बी वजा 5 बी, 2/7 बी आली. किती टक्क्याने कमी झाली, मग काय करतो आपण, ही कमी झालेली 2/7 बी भागिले मूळ ओरिजिनल आपली काय बी, कारण की याच्या कंपॅरेटिव्हलीच आपण म्हणतो ना किती कमी झाली, आणि किती टक्क्यात मध्ये काढायचं म्हणून 100 करू आपण. बी ला बी कट होतंय, आपलं खाली काय आलं, 2/7 गुणिले 100 म्हणजेच 200 भागिले 7. चला, 7 1 7, 7 2 14, 6 उरले, 7 8 56, 4 उरले म्हणजे 4/7, 28.4/7 आपलं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बघा, ऑप्शन क्रमांक 2, 28/4/7% हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, समजलं, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, प्रश्न क्रमांक 82 बघा. काय म्हणते, टीना हिने काही आंबे खरेदी केले. टीनाने समजा X आंबे खरेदी केले, त्यातील 10 आंबे सडके होते. मग सडके आंबे कट करा, उरले किती, 90 आंबे उरले, म्हणजे 90% उरले. 90% म्हणजे कशाच्या, ह्या Xच्या, 90/100 X उरले. त्या आंब्यापैकी 80% आंबे तिने मित्राला दिले. 80% जर आम्ही याच्यापैकी 80% आंबे मित्राला दिले तर किती उरले, 20 उरले. उरले किती, 80% मित्रांना देऊन उरले 20%. 20% कशाच्या, ह्याच्या, म्हणजे आपण जे 90% आहे ते. किती होते आंबे, तर 45 आंबे उरले होते. झालं, भाग द्या. 0 ला 0 कट, 0 ला 0 कट, अजून किती जातं, बे 1 बे, बे 5 10 0, मग हे आलं 9/50 गुणिले X बरोबर 45, आणि X बरोबर आलं 45, हे इकडे घ्या, 50 भागिले 9, 9 1 9, 9 5 45, X बरोबर उरलं 5 5 25, 250 हे आपलं उत्तर आलं आहे. विचारलं काय, तिने बाजारातून एकूण किती आंबे खरेदी केले होते, X काढले आपण, तेच खरेदी केले होते आंबे तिनं, उत्तर आलं आपलं 250. ओके, समजलं, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊ. काय म्हणते, 83 प्रश्न बघा. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो. ओके, मग समजा वस्तूची किंमत आहे, पुढे वाचून घेतो, तरी त्यास 25% नफा होतो. वस्तूची छापील किंमत 750 रुपये, दुकानदाराने वस्तू कितीला विकली. बघा, एक वस्तू आहे ती काहीतरी खरेदी केली, काहीतरी किमतीने दुकानदाराने खरेदी केली, आणि ती विकली एका किमतीवर Y, म्हणजे 10% सूट दिली त्याने कशाच्या, छापील किमतीवर, म्हणजे याच्यावरती 10% सूट दिली तर ह्याची टक्के किती उरतात, 90% उरतात. तरी सुद्धा याच्यावरती खरेदी किमतीवर त्याला 25% नफा होतो. 25% म्हणजे नफा म्हणजे किती झालं, 125% बरोबर 100 Xच्या, म्हणजे हे बरोबर करायचं, म्हणजे ह्या दोघांच्या किमती समान आहेत. 100 ला 100 कट, अजून काय जातं मित्रांनो, X बरोबर 100 कट झाले, X बरोबर 90 भागिले 125 Y. ठीक आहे, असंच ठेवूया अगोदर.
पुढे काय म्हटलंय की वस्तूची छापील किंमत 750 रुपये होती. छापील किंमत म्हणजे ही y 750 होती, म्हणजे हे 90 भागिले 125 गुणिले 750 करा. चला कितीने भाग द्या, 5 ने, 5 25 ने, 25 5 सव्वाशे, 25 ते 75, 0 0, 5 1 5, 5 सख्खा 30, उरलं 90 गुणिले 6, 9 सख्खा 54, म्हणजे ती वस्तू 540 रुपयाला किमतीला त्या दुकानदाराने खरेदी केली होती. म्हणजे ही जी एक्स किंमत आहे ती आली आपली 540. आहे का ऑप्शन? आहे. ऑप्शन क्रमांक ए हे आपले उत्तर आलेलं आहे. समजलं? सोपं होतं ना? चला 84 नंबर प्रश्न काय म्हणते, हा सुद्धा सोपा प्रश्न आहे. 45 अधिक 245 भागिले 320 वजा 180. चला वरचं बघा तुम्ही, सगळ्यामधून 5 कॉमन काढायचं आपल्याला. कसं बघा, 5 9 45, ठीक आहे 5 काढलं. परत 5 ने भाग द्यायला 5 चौक 20 आणि 4 उरले 5 9 45. तुम्हाला दिसते काहीतरी पूर्ण वर्ग संख्या येते बघा. 5 ने याला भाग द्या, 5 5 गुणिले 5 सख्खा 30, 5 चौक 20, परत पूर्ण वर्ग संख्या आली आणि 80, 5 गुणिले 5 त्रिक 15, 30 5 सख्खा 30, पूर्ण वर्ग संख्या आली. 9 पूर्ण वर्ग आहे, 3 चा वर्ग हा 49 पूर्ण वर्ग, 7 चा वर्ग 64, 6 चा वर्ग 36, 64 8 चा वर्ग 36 6 चा वर्ग. चला एक एक संख्या आपण बाहेर काढू. हे आलं 3 रूट 5, 3 बाहेर निघणार. हे आलं 7 रूट 5, हे बाहेर निघणार. खाली 8 रूट 5 हे बाहेर निघलं आणि वजा 6 रूट 5. चला वरतून 5 रूट 5 कॉमन काढा. काय आलं 3 अधिक 7, खालतून रूट 5 म्हणजे वर्गमुळात 5 कॉमन काढा. 8 वजा 6, हे रूट 5 कॅन्सल होईल. 3 आणि 7 किती झाले 10, भागिले 8 आणि 6 2, बे 1 बे, बे 5 10, उत्तर किती आलं 5. आहे का ऑप्शन मध्ये? 7 आणि 3 10 आणि हा लास्ट बघा दिसलंच नाही, माफ करा मला काय चुकलं काय आपलं. हा आपलं उत्तर आलंय 0.5, म्हणजे हेच 5 म्हणजेच आपलं 0.5. ओके समजलं? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न काय म्हणते, 85 बघा. एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू, एक आयत आहे पट्टी आहे, याची एक मोठी बाजू किती आहे 40 आहे आणि त्याचा कर्ण जो आहे तो 1 सेंटीमीटर पेक्षा मोठा आहे. कर्ण आहे तो 1 सेंटीमीटर पेक्षा मोठा आहे. किती 41 करू आपण. हा पेन जरा मी चेंज करतो, लास्ट टिप लाल, माफ करा येल्लो होती, लास्ट टिप लाल घेऊया. ठीक आहे. आता बघा 40 सेंटीमीटर काय होते आपली एक मोठी बाजू होती, 1 सेंटीमीटर कर्ण आपण केला आणि त्या पट्टीची परिमिती विचारली. मग मला काय करावं, हा लांबी आली की रुंदी आली बी म्हणून. जर समजा हा काटकोन त्रिकोण जर गृहीत धरला, नाव देतो मी म्हणजे तुम्हाला कळेल, बे बी सी डी. बघा बी सी डी हा काटकोन त्रिकोण आहे. तर आपण पायथागोरस थेरम जर वापरला तर मला बी स्क्वेअर कळते का, कारण की आपल्या इथं किती आलं एल स्क्वेअर अधिक बी स्क्वेअर बरोबर 41 चा वर्ग. एल किती आहे 40 चा वर्ग अधिक बी चा वर्ग जे काही काढायचंय आणि 41 चा वर्ग. चला 41 चा वर्ग किती 41 गुणिले 41, 41 41 हात चाला 4, 41 चौक 4 चौक 16 आणि 164 बरोबर. 164 आणि हे 168, 1681 आणि 40 चा वर्ग आहे 1600 अधिक बी स्क्वेअर. बी चा वर्ग बरोबर 1681 वजा 1600 केलं तर मला वजाबाकी किती मिळते, 1681 मधून 1600 वजा केले 81 उरतं. बी चा वर्ग बरोबर 81 आणि मग वर्गमूळ जर दोघांचं घेतलं तर 81 हा कशाचा वर्ग आहे मित्रांनो, हा आहे 9 चा वर्ग. बी आलं 9, हे आलं 9. परिमिती काढा विचारले. परिमिती म्हणजे काय असतं, ह्या चारही बाजूंची बेरीज असते. मग परिमिती, आयताची परिमितीचा काय फॉर्म्युला मित्रांनो, आयताची परिमिती काय असते, हे असते 2 कंसात एल अधिक बी, 2 लांबी आणि 2 रुंदी. 2 लांबी किती आहे दिली 40, रुंदी किती आहे आत्ता काढलं 49 झाले, 2 गुणिले 49, 49 दोन्ही झालं 98. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 4 बघा, हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके जायचं पुढे. चला 85 झाला 86 बघू. दोन संख्या 5 7 आहे. बघा सोपा प्रश्न आहे. एक्स आणि वाय बघू. 5 7 आहे, समान पट मानले आपण 5x आणि 7x बरोबर. ह्या संख्या झाल्या ना, हे गुणोत्तर झालं तर हे संख्या झाल्या. तर दोघींमध्ये 12 मिसळले. चला 5x मध्ये 12 मिसळले आणि 7x मध्ये परत 12 मिसळले, त्यांचा रेशो किती आहे 7:9 आहे. समीकरण तयार केलं, शाब्दिक उदाहरणाचं समीकरण तयार केलं. तिरकस गुणाकार करायचं मित्रांनो, तिरकस. चला 9 ने गुणायला 9, 5x अधिक 12 बरोबर 7, 7x अधिक 12 किती झालं 9 5 45x अधिक 12 9 अष्टोदर्शे
7 साती 49x, 12 साती 84. चला, चल एका बाजूला म्हणजे व्हेरिएबल्स x एका बाजूला, संख्या एका बाजूला, म्हणजे समजा 49x वजा 45x बरोबर 108 वजा 84. 49 वजा 45 किती आला? 4x बरोबर 108 वजा 84 किती झालं? 16 आणि 8 किती झालं? 24 झालं. x बरोबर किती झालं? 24 भागिले 4, 4 1 4, 4 7 24, उत्तराला 6. x ची किंमत आली 6. मला काय काढायला सांगितलंय? मला सांगितलं दोघांमधील फरक किती. दोन संख्या आहेत 5x आणि 7x, या दोघांमधला फरक किती असणार आहे? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, 2x उरलं. आता बघा 2x, x ची किंमत किती आहे? 6, 2 गुणिले 6, 6 2 12. आपलं उत्तराला फरक किती आहे? 12चा. जमलं का? सोपा प्रश्न होता, जमलंय आपल्याला. ओके, जायचं पुढे. चला 87 प्रश्न काय म्हणतोय? 87 प्रश्न म्हणतोय, दोन रेल्वे गाड्या एकाच दिशेने जातात. ही एक हा कीवर्ड आहे. त्यांचं स्पीड दिलाय 112 किलोमीटर पर तास, 86 किलोमीटर पर तास. वेगवान गाडी धीम्या गाडीलाच क्रॉस करणार. ती किती सेकंदात? तर 20 सेकंदात क्रॉस करते. म्हणजे आपल्याला सगळं दिले. तर वेगवान गाडीची लांबी किती? वेगवान गाडीची लांबी किती? चला आता बघा, पहिल्यांदा एक फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. वेग बरोबर अंतर भागिले काळ. जेव्हा रेल्वे ह्या एकाच दिशेने धावतात तेव्हा त्या दोन रेल्वेचा जो स्पीड दिलाय त्या स्पीडची करायची वजाबाकी, आणि जर विरुद्ध दिशेला धावत असतील तर त्यांची करायची बेरीज. हे लक्षात ठेवा. हा कन्सेप्ट आहे काय? तर रिलेटिव्ह स्पीड 112 आणि 76 आहे की नाही. तर रिलेटिव्ह स्पीड काय झाला? V1 आणि V2 झाला. V1 किती झाला? 112 किलोमीटर पर आवर, आणि V2 किती झाला? 76 किलोमीटर पर आवर. दोन स्पीड आहेत, दोन रेल्वे. ओके, जेव्हा रेल्वे एकाच दिशेने जाते तेव्हा काय करायचं असते? त्यांची वजाबाकी करायची असते एकाच दिशेला. मग मला काय करावं लागेल? जो V आहे आपला तो 112 वजा 76 करावा लागेल. 112 मधून 76 वजा करा, किती उरले? हे 24 आणि हे 12, 36 झाले. पण हे किलोमीटर पर आवर मध्ये आहे, आणि आपला जो सेकंद आहे म्हणजे आपला जो वेळ आहे तो सेकंद 20 सेकंदामध्ये, म्हणजे युनिट समान पाहिजेत आपल्याला. बरोबर, सगळ्यांची एकक समान पाहिजेत. मग समान एकक आणण्यासाठी मला हा मीटर पर सेकंद मध्ये आणावं लागेल. मग जेव्हा किलोमीटर पर आवरचं जर मला मीटर पर सेकंड मध्ये रूपांतर करायचं असेल तर मी कितीने गुणणार? 518 ने. पटतंय? चला 36 ला 518 ने गुणा. 18 की 18, 18 2 36, 2 गुणिले 5, 2 पंचे 10 आलं. हे काय याचं युनिट असणार आहे? मीटर पर सेकंड. वीचा प्रश्न मिटला. आता अंतर म्हणजे आपला हा जो फॉर्म्युला आहे तो वेग बरोबर अंतर आहे काय? म्हणजे V बरोबर d/t. मला वेगवान गाडीची लांबी मोजायची म्हणजे हे d मोजायचे मला. ओके, मग काय करणार मी? इकडं V गुणिले t करणार. d बरोबर V गुणिले t. V किती आहे? V म्हणजे आता काढला आपण 10, आणि t किती आहे? जो की 20 सेकंदात क्रॉस करते. म्हणजे वेगवान गाडीची लांबी जी आहे ती 200 मीटर आहे. आहे का ऑप्शन मध्ये? येस, 200 मीटर आहे. बरोबर. दोन रेल्वे दिलेत, समान दिशेने वजाबाकी करून टाकली, 518 ने गुणलं, मीटर पर सेकंड मध्ये आणून टाकलं, आणि फक्त हाच फॉर्म्युला वापरलाय. वेग बरोबर अंतर भागिले काळ. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 200. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणते 88 नंबर प्रश्न बघा. एका दुकानदारात वस्तूची खरेदी केली 1200 रुपये, तो विकतो जेणेकरून 20% नफा होते. ठीक आहे, वस्तूची किंमत आहे 1200, तो विकतो 20% नफा होईल म्हणून. बरोबर, मग 20% नफा म्हणजे 120% झाले. पहिले 100% किंमत पकडली तर 20% नफा झाल्यानंतर किती होते? 120%. कितीच्या? 1200च्या. किती रुपये होते? 0 ला 0 कट, 0 ला 0 कट, 120 गुणिले 12, 12 गुणिले 12, 12चा वर्ग 144, आणि हे उरलेलं 0 आपण घेतलं. आता वस्तू 1440 रुपये झाली. मार्क केलेल्या किमतीवर 10% सूट देतो, म्हणजे 10% सूट दिले म्हणजे 90% मार्क केलेल्या किमतीवर 10% सूट दिली ना. कशाच्या? मार्क किमतीच्या, म्हणजे मार्क किंमत. मग उरले किती? 90%. 10% सूट देऊन 10% सूट दिल्यानंतर, आणि ही किंमत किती आहे? 1440. मग मार्क किंमत किती झाली? मार्क किंमत म्हणजे छापील किंमत बरोबर किती झाली? 1440 गुणिले 100 भागिले 90. चला 0 ला 0 कट, 9 1 9, 16 9 44, म्हणजे 16 ने भाग जाईल. ओके, 16 उरला आणि हे 2 0 उरलं, तर आलं 1600. आहे का ऑप्शन मध्ये? दिसतंय कुठं? येस, ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे 1600. ओके, हा सुद्धा सोपा प्रश्न होता मित्रांनो, काय सुद्धा गडबड नव्हती. 1200 रुपये दिले, 20% नफा झाला, 1440 रुपये झाले. 10% सूट दिली
त्याच्या 90% हे 1440 झाले, 10% सूट देऊन, म्हणजे 90% मार्क किमतीच्या म्हणजे 1440 मार्क किंमत काढली आपण, 1600 रुपये किंमत आलेली आहे. ओके, हा सुद्धा सोपा प्रश्न होता. चला पुढचा प्रश्न मोजू आपण, सॉरी मोजूच म्हणतोय, पुढचा प्रश्न सोडवू. चला काय म्हणते प्रश्न, एक व्यक्ती 1 तास एक काम एकत्रितपणे 24 तासात करते. मस्त प्रश्न आहे बघा हा. एक त्याच्यातील वेगात काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करते. फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात पूर्ण करेल. चला आपलं काय, एक तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो मी. किती लागतात, तास आहे. ओके, परत हे आहे काम प्रति तास आणि हे आहे काम. बरं, आपल्याला समजा ए व्यक्ती आहे, बी व्यक्ती आहे आणि ए दोघांनी मिळून केलेलं काम आहे. बरोबर. आता बघा काय म्हणतंय की दोघं मिळून 24 तासात एकत्रित काम करतात. दोघं मिळून हे 24 तास इथे लिहायचं, एकत्रित काम करतात. परत म्हटलं की काय, की एक जण दुसऱ्याच्या तिप्पट वेगाने काम करते, म्हणजे ही झाली इफिशियन्सी, ही झाली काम प्रति तास आहे की नाही, ही झाली कार्यक्षमता म्हणून किंवा इफिशियन्सी म्हणा, हे अशा पद्धतीनं लिहू शकतो आपण. म्हणजे काय करतात की समजा बी हा खूप वेगाने काम करतो, तो तिप्पट काम करतो कोणाच्या, ए पेक्षा. एक जण कोणतरी तिप्पट वेगाने काम करते ना, मग ए आणि बी दोघांनी मिळून जर काम केलं तर ते 4 म्हणजे दोघांचं मिळून 4 पट म्हणजे 4 युनिट एका तासामध्ये काम पूर्ण करतात. ठीक आहे. आता बघा आपण तास दिले काम प्रति, मग काम किती येणार आहे, 24 चोक 96 पूर्ण काम झालं टोटल. काम सगळीकडे सेम असतं, म्हणजे हे 96 झालं, हे 96 झालं, हे सुद्धा 96 झालं. काम एकच आहे. हा, काम तेवढंच आहे. ए किती करतोय, बी किती करतोय, ए किती पटीने करतोय, हे आपल्याला काय देणं, काम तेवढंच आहे, काम बदलणार नाही. मग चला आता मला काम मिळालं, हे त्यांचं इफिशियन्सी माहिती आहे, काम प्रति तास किती करतायत. चला आता हे तर काम किती तास करतायत ते निघते मला. बघा 96/3 करायचं, जर मला तास काढायचं असेल तर 96/3. बघा ना, काम प्रति तास, सॉरी काम भागिले काम प्रति तास, जर मी ह्याला एकमेकांचा भाग दिला तर बघा कामला काम कट होते आणि तास वरती जाते, म्हणजे मला हे तास मिळते. म्हणजे 96ला मी 3 ने भाग देतो, काय ते 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, उरता 32 आणि 96/1 हे 96च येणार आहे. मग आता काय, वेगाने कोण काम करते, बी हा वेगाने काम करतोय, कारण की त्याची एफिशियन्सी आपण 3 युनिट प्रति तास आपण गृहीत धरलेली आहे. विचारले काय, फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात पूर्ण करेल, तर ते काम किती वेळात पूर्ण करेल, 32 तासात. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. कसं आहे, काय सुद्धा अवघड नाही. हा टेबल लक्षात ठेवायचा. हे काम काही गृहीत धरा तुम्ही, नो प्रॉब्लेम, काही गृहीत धरा तुम्ही. म्हणजे इथून आपण 24 चोक 96 गृहीत धरले, त्याच्या पद्धतीने मांडलेलं आहे. मग 96 फिक्स झालं. हे जर दिलं नसतं तर आपण काहीतरी गृहीत मानलं असतं, लसावी मांडल्यासारखं. हे 96 झालं, 96 वरून आपण उलट तास काढले, उत्तर आलं. काही विचारू देतात, ए किती तास काम करतो, ए ने किती वेळात ते काम पूर्ण करेल, बी ने किती वेळात पूर्ण करेल, परत हे सगळं काही विचारा तुम्ही, या टेबलवरनं सगळं काढता येतं. समजलं. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा 90 बघा, सोपा प्रश्न आहे. रणधीर का किती रुपये आहेस, रणधीर सर 10,000 रुपये आहेत, चला पार्टी करूया. नाही, त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, आपल्यासारखं पार्टी करत बसत नाही. तो काय केलं, त्याने ए स्कीम मध्ये त्याने काय केलं, 5% रक्कम टाकली, उर्वरित रक्कम बी स्कीम मध्ये टाकली आणि 8% रक्कमने टाकली. तर टोटल दोघांच्या स्कीम मधलं व्याज त्याला 710 मिळालं, 710. बघ ए मध्ये समजा त्याने एक्स रक्कम टाकली असेल आणि बी मध्ये मग 10,000 मधून एक्स रक्कम वजा केली, तर बी मध्ये त्याने किती रक्कम टाकली, 10,000 वजा एक्स. म्हणजे हे काय झाली, ही झाली मुद्दल, हा दोघांचा झाला दर, आणि काळ किती आहे, काळ 1 वर्ष आहे, म्हणजे काळ 1 लिहायचे आपल्याला. दिले का, व्याजाने 1 वर्षानंतर, म्हणजे काळ किती असणार आहे, 1 वर्ष. आता बघा सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय आम्हाला माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे. सरळ व्याजाचा फॉर्म्युला असताना मोदक खायचा आहे आपल्याला घरी जाऊन. मोदक, कुठं मोदक खायचा, चला ह्या ए ला किती मोदक खाल्लाय बघा. मुद्दल किती आहे, मुद्दल x आहे सर. दर किती आहे, 5%. काळ किती आहे, 1 वर्ष भागिले 100. आणि हे 8%चं काय करावं लागेल, मुद्दल किती आहे सर, 10,000 वजा x, दर किती आहे 8, आणि काळ किती आहे 1 वर्ष भागिले 100. बरोबर. ह्या दोघांची बेरीज, हे दोघांनी मिळून किती व्याज कमवून दिले त्याला, दोघांनी मिळून किती व्याज कमवून दिले मित्रांनो. बघा मी इथंच लिहितो म्हणजे आम्हाला आपल्याला सोपं जाईल. 10,000 वजा x
8 गुणिले 1 भागिले 100 बरोबर 710 रुपये. ह्या दोघांचं मिळून 710 रुपये व्याज मिळते. चला इथे किती आला, हे 5x, हे 100 आपण तिकडे नेऊ, छेद समान झाला, अधिक 8 ने गुणा प्रत्येकाला, 8 हे आला 80,000 वजा 8x आणि बरोबर हे 710 गुणिले 100 म्हणजे किती झालं, 71,000 लिहू का डायरेक्टली, 71,000. चला काय झालं, आपण चल एका साईडला म्हणजे x ची किंमत एका साईडला आणि नंबर एका साईडला घेऊया. मग 5x मधून 8x मधून 5x गेले 3x आणि 80,000 मधून 71,000 गेले 9,000 उरले. x बरोबर काय आलं, 3 ने भाग दे 9,000 ला, 9,000 भागिले 3, 3 1 3, 3 3 9, उत्तर आलं 3,000 रुपये. x ची किंमत 3,000. विचारले काय, बी स्कीम मध्ये किती गुंतवलेले. आता बघा x ची किंमत आली 3,000, बी स्कीम मध्ये गुंतवलेले 10,000 वजा x, चला वजाबाकी करा, 10,000 वजा x किती आले 3,000, उरलं किती 7,000, 10,000 म्हणून 3,000 गेले, उरलं 7,000. म्हणजे बी स्कीम मध्ये किती उरलेले, किती गुंतवलेले, 7,000 गुंतवलेले. समजलं, सोपं आहे की नाही. सरळ व्याजाचा फॉर्म्युला माहित आहे. ए स्कीमचं मी काढलं एवढं आलं, बी स्कीमचं काढलं ते एवढं आलं, दोघांचं व्याज ते एवढं आहे. समीकरण तयार झालं, समीकरण सोडवलं, विचारलं बीचं, आपण उत्तर काढलेलं आहे. समजलं, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घ्या. बघा काय म्हणतं, 91 अक्षरामधील वगळलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होते. नियमाचे पालन करणारे खालीलपैकी कोणते अक्षर मालिका आहे. बघा मित्रांनो, हा प्रश्न सोडवला तर A to Z जो आहे की नाही FL, ह्याचं उत्तर आहे चौथा ऑप्शन. का चौथा ऑप्शन दिला, या प्रश्नामागे त्यांचं काय लॉजिक आहे तर तुम्ही ट्राय करत राहा, तुमचा वेळ वाया घालवावा म्हणून तो उत्तर चौथं दिले. म्हणजे पहिला ट्राय करणार तुम्ही, प्रत्येक वेळेस एकाने कमी होते का, दुसरं ट्राय करणार, तिसरं ट्राय करणार, मग चौथं ट्राय केल्यावर तुम्हाला कळतं की उत्तर बरोबर आहे. चला काय म्हटलंय, आपण काय करू, A B 25 आणि 26. चला चौथा ऑप्शन बघा, FL Q U X आणि Z. F चा काय नंबर आहे, F चा 6, L चा नंबर 12, Q चा नंबर 17, U चा नंबर 21, X चा नंबर 24, Z चा नंबर 26. बघा प्रत्येक वेळेस ह्याच्यात किती डिफरन्स आहे, 6 आणि 5 11, सॉरी 6 आणि 6 12, 12 आणि 5 17, 17 आणि 4 21, 21 आणि 3 24, 24 आणि 2 26. बघा प्रत्येक वेळेस एक ने कमी होते की नाही, वजा 1 वजा 1 वजा 1 वजा 1, म्हणून आपलं उत्तर हे ऑप्शन नंबर 4 आहे. आता तुम्ही हे ऑप्शन 1 2 3 ट्राय केलेच असणार आहे, ते बघा, हे असं येत नाही, एक ने कमी होत नाही, काहीतरी त्याच्यामध्ये ट्विस्ट दिलेला आहे, म्हणून आपलं उत्तर आहे चौथा. तुम्ही ट्राय करा 3 ऑप्शन. ओके, समजलं, घ्यायचा पुढचा. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणते 92 नंबर प्रश्न, प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. बघा ही प्रज्ञाची बस आहे, आपली दिशा काय आहे, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. घरून निघाल्यावर ती 2 वेळेस डावीकडे आणि 1 वेळेस उजवीकडे वळली. घरून निघताना तिचे तोंड कोणत्या दिशेत होतं. बघा शेवटी काय, आता आपण बस उलटी फिरवू आपण, तेव्हा आपलं उत्तर बरोबर येतं. 1 वेळेस उजवीकडे फिरली, बघा आता उजवीकडे फिरवायची की नाही, पहिल्यांदा उजवीकडे फिरली आणि 2 वेळेस डावीकडे, म्हणजे हे तिचं घर आहे. बघा आता सरळ बघा, पहिल्यांदा ती निघाली, किती वेळेस गेली, पहिल्यांदा 2 वेळेस डावीकडे, इथं आली, डावीकडे इथं आली, परत एकदा डावीकडे आली, परत एकदा उजवीकडे आली, आणि जी बसची दिशा आहे दक्षिणेला. मग सुरुवातीला हिची दिशा कुठे आहे, हिची दिशा आहे पश्चिमेला. उत्तर काय, ऑप्शन क्रमांक 3. उलट जायचं, असं कळणार नाही तुम्हाला उलट जावं लागेल. बस लावावं लागेल पहिल्यांदा, परत बसला पाठीमागे रिव्हर्स गिअर टाका, परत पहिल्यांदा उजवीकडे, परत 2 वेळेस डावीकडे, आणि मग बघा डावीकडे परत डावीकडे परत उजवीकडे, दक्षिणेला दिशा, म्हणून हिचा तोंड जे कुठं आहे ते पश्चिमेला आहे. ओके, सोपा प्रश्न होता, घ्यायचा. प्रश्न 93 बघा, प्रश्न 93 सुद्धा सोपा आहे. काय म्हणते, 2x अधिक 3y बरोबर 118, 2x वजा 3y बरोबर वजा 62. हे 2 समीकरण दिलेत, y ची किंमत काढा विचारली. काय करायचं, दोन्ही समीकरणाची वजाबाकी करायची. वजा इथं होणार, अधिकचं वजा होणार, हे वजाचं अधिक होणार, हे वजाचं अधिक होणार, बरोबर. वजा वजा कॅन्सल होणार, 3x 3y 3y 6y झालं. 118 आणि 62 किती झाले, 118 180 झाले. y बरोबर 180 भागिले 6, 6 18 0, y बरोबर आलं 30. संपलं, y बरोबर 30 आहे का, ऑप्शन क्रमांक 4 बघा. समजलं, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. एक चोर घरात लूट लपवतो.
पोलीस त्याचा पाठलाग करत असतात. 94 प्रश्न बघा. तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो. ठीक आहे, आता वाचत वाचत जायचं. ठीक आहे, दिशा काय आपली? ही पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो. ठीक आहे सर, इथं होता कुठंतरी. पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावला. 2 खाली काढतो जर. पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावला. नंतर उजवीकडे वळतो आणि 2 किलोमीटर धावतो. परत उजवीकडे वळाला, 2 किलोमीटर धावला. नंतर तो उजवीकडे वळतो आणि 7 किलोमीटर धावतो. उजवीकडे वळतो आणि 7 किलोमीटर धावतो. शेवटी तो उजवीकडे 2 वळण घेतो. प्रत्येक वेळेस घेतल्यावर 2 किलोमीटर धावतो. इथं 2 वळण घेतलं आणि इथं 2 वळण घेतलं. तर ज्या घरात त्याने लूट लपवली त्या घरात पोहोचण्यासाठी त्याला किती अंतर चालवं लागतं? म्हणजे इथून आणि इथलं अंतर किती? बघ, आता आपण काय करू, अंतर काढू. हे 2 आहे म्हणून हे 2 असणार आहे. हा प्रत्येक वेळेस 2-2 वळला म्हणजे हे पण 2 असणार आहे, हे पण 2 असणार आहे. हे उरलं किती? जे की हे असणार आहे अंतर. हे असणार आहे बघा, 7 मधून हे 2 गेले, हे 2 गेले, म्हणजे 7 मधून 4 गेले, उरलं 3. म्हणजे तो घरापासून किती किलोमीटर दूर आहे? 3 किलोमीटर. ऑप्शन काय? ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे 3 किलोमीटर. दिसायला लांब लचक आहे, पण प्रश्न कसा आहे? एकदम किरकोळ, उलट फिरायचं फक्त. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणतो पुढचा प्रश्न? खालील 2 विधान दिलेत, प्रतिपादन 1 आणि कारण दिले, त्याचं प्रतिपादन कारण दोघांचे परस्पर खाली दिले पर्यायी उत्तरामधून शोधा. प्रतिपादन काय म्हणते? कापसाच्या काळाची जमिनीत वाढ होते. कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते. प्रतिपादन आहे, खरं मानू आपण. कारण गाळाच्या जमीन ह्या खूप सुपीक असतात. गाळाच्या जमीन ह्या खूप सुपीक असतात. बघ, ह्या दोघांचा विचार जर केला तर कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते, कारण की गाळाची जमिन्यात ह्या खूप सुपीक असतात. हे दोघे बरोबर ठरतात आणि हे एकमेकांचं अचूक स्पष्टीकरण आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर येतं. पण आयोग आपला कसा आहे? आयोग आपला दाता माणूस आहे, देव माणूस. तो काय उत्तर देतो आपण बघूया. पण हे धडधडीत आहे. ए व आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. ओके, बघूया आपण आयोगाच्या वेळेस. हे फक्त डाऊटफुल का म्हणतात? कारण की याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो, आयोग जो म्हणेल ते याचं उत्तर असतं. लक्षात घ्या. मोस्ट ऑफ द टाइम आपलं लॉजिक बरोबर ठरतं, पण मित्रांनो कधी कधी ते गणतं. त्याला तुम्ही कितीही वेळेस तुम्ही त्याला आक्षेप घ्या, ते उत्तराला ठाम असतं. म्हणून याचं उत्तर हे आहे. आपण बघूया आयोगाच्या वेळेस, आन्सर कीच्या वेळेस. चला पुढचा प्रश्न घेऊया. सगळ्यात छान प्रश्न बघा, 96वा प्रश्न पडलेला आहे याच्यामध्ये. म्हणजे म्हणतो की नाही, जर डिफिकल्टी लेवल जर मी ठरवली तर 96वा प्रश्नच अवघड होता याच्यामध्ये. तो पण मोठा होता, असा काही अवघड प्रश्न नव्हता मित्रांनो. बघा, ABCD E आणि F हे काय आहेत? हे 6 व्यक्ती शिक्षक आहेत. बघा, ABCD E आणि F. काय म्हटलंय की प्रत्येक शिक्षक 2 विषय शिकवतात. त्यापैकी एक अनिवार्य आहे, एक अनिवार्य विषय शिकवतात आणि एक ऐच्छिक विषय दुसरा जो असतो तो ऐच्छिक असतो. ओके, बरं आता वाचूया. डी चा ऐच्छिक विषय इतिहास आहे. डी कुठे गेले सर? डी चा ऐच्छिक विषय इतिहास आहे. लक्ष द्या नीट व्यवस्थित. जो की इतर तीन जणांचा अनिवार्य विषय आहे. कोणता? इतिहास. इतर जणांचा अनिवार्य विषय आहे. ई आणि एफ याचा 2 पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. ई आणि एफ आहे की नाही, या दोघांचा भौतिकशास्त्र आहे. आता कुठला मला माहित नाही, तो अनिवार्य आहे का ऐच्छिक आहे, पण कुठला तरी एक आहे त्यांचं भौतिकशास्त्र. मी इथं लिहून ठेवतो म्हणजे आपल्याला परत ते मांडायला. एफ चा गणित हा अनिवार्य विषय आहे. एफ कुठे गेले? एफ चा गणित हा अनिवार्य आहे. गणित इथं आला. गणित हा अनिवार्य विषय आहे असून सी आणि ई चा ऐच्छिक विषय आहे. सी आणि ई चा ऐच्छिक विषय गणित आहे. गणित झालं. आता बघा, ई आणि एफ चा एक कुठला तरी भौतिक विषय होता. हे गणित झालं, हे गणित झालं. मग उरलेलं काय केलं आपण? उरलेमध्ये भौतिकशास्त्र लिहून टाकलं. भौतिकशास्त्र. ओके, पुढे वाचूया. इतिहास आणि इंग्रजी हे ए चे विषय आहे. इतिहास आणि इंग्रजी बघा, इथे काय? इतिहास आहे आणि इंग्रजी. आता बघा, मला एक गृहीतक पकडावा लागेल. इथंच ट्विस्ट आहे. मी काय करतो? ए चा अनिवार्य विषय, सॉरी माफ करा,
एचा जो अनिवार्य तो इतिहास मानतो, म्हणजे त्याचा दुसरा विषय काय झाला, इंग्रजी झाला. का, कारण की मला इतिहास तिघा जणांना द्यायचा अजून. ओके, म्हणून मी ती इतिहास देऊन टाकलाय एचा विषय. परंतु अनिवार्य आणि ऐच्छिक विषय असून इंग्रजी आणि ए अनिवार्य आणि ऐच्छिक विषय असून डीच्या अगदी उलट आहे. डीचं ह्यांचं उलट आहे, डीचं ह्याचं उलट आहे. बघा, डीचं एचा अनिवार्य इतिहास आहे तर इथं ऐच्छिक आहे, तर इंग्रजी इथे येणार. उलट आहे की नाही ह्यांचं, मग इकडे इंग्रजी आलं. आता बघा उरले काय अजून, रसायनशास्त्र केवळ एका शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. रसायनशास्त्र उरलंच एकच, मग इथं रसायनशास्त्र देऊन टाकलं मी, एकच ऐच्छिक विषय. यामध्ये शाळेतील एकमेव महिला शिक्षकाचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे. अनिवार्य विषय इंग्रजी आहे, दिलं इंग्रजी. उरलं काय, हे दोनच उरलेत आणि तिघ जणांना मला इतिहास द्यायचा होता, मग ह्याला मी दोघांना पण काय देणार, इतिहास देऊन टाकणार. पटलं का, तिघ जणांना इतिहास झाला. आता काय विचारलं, सीचा अनिवार्य विषय कोणता. आता सांगा, सोपं आहे की नाही. सीचा अनिवार्य विषय परत येते इतिहास. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आलं, इतिहास. काय सध्या करायचं होतं मला, काय लॉजिक लावलं याच्यामध्ये, काही सुद्धा केलं नाही मी, जे दिलंय तेच मांडले. फक्त एक, हा इथं फक्त मी थोडस एक गृहीतक घेतलं की एचा जो विषय तो सुद्धा दिले त्याने, एचे विषय परंतु अनिवार्य नैच्छिक विषय, म्हणून ते डीच्या अगदी उलट आहे. तेच लिहिले, काही सुद्धा केलं नाही मित्रांनो, दिलेलं भरमसाठ. तुम्हाला वाटतं की आता ह्याच्यात खूप वेळ जाईल, स्किप करू का सोडवू का स्किप करू, सोडवू का स्किप करू. मित्रांनो खूप जणांनी हा प्रश्न सोडून दिला असेल, अटेम्प्टच नसेल केला तर मित्रांनो बघा, अटेम्प्ट केला असेल किती सोपं होतं उत्तराचं. ओके, समजलं, सोपं आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. इतिहास उत्तर आलेला आहे, सीचा अनिवार्य विषय इतिहास आहे. चला काय म्हणते 68 बघा, 97 प्रश्न बघा. 68, 38, 72, 100, 87, 137 आणि 30 आणि 54 इथं किती येणार बघा. याच्यातला जो डिफरन्स आहे की नाही, 72 मधून 38 गेले, बा किती उरते, 72 मधून 38 गेले, 12तनं 8 गेले, 4 हात चाले, 7तून 4 गेले 3, 34 आले की नाही, 34च्या दुप्पट केले. या दोघांची वजाबाकी घ्यायची आणि त्याची दुप्पट इथं ठेवले. या दोघांची वजाबाकी करा, 137 मधून 87 गेले, 700, 13तनं 8 गेले 5, 5ची दुप्पट 50ची दुप्पट केली बघा, 100 आलं. आता मला तेच करावं लागेल, यांची वजाबाकी करा, 30 मधून 54 मधून 30 गेले, उरले 24 आणि 24ची जर मी दुप्पट केली तर मला 24 दोन्ही काय मिळतं, 48 मिळतं. आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 1 बघा, 48 हे आपलं उत्तर आलेलं आहे. सोपं घेता, वजाबाकी करायची, वजाबाकी करून दुप्पट करायची, वजाबाकी करून दुप्पट करायची, वजाबाकी करून दुप्पट करायची. इथं 54, 30 वजाबाकी 24, 24 दोन्ही 48 करायचं. ओके, चला प्रश्न क्रमांक 98 बघा काय म्हणते. 98 काय म्हणते, 14, 27, 44 हा प्रश्न चिन्ह, 90, 119 नीट लिहितो मी अजून व्यवस्थित साईडला. 14, 27, 44 बॉक्समध्ये काय येते बघू, 90, 119, 152. बघा यातला फरक किती आहे, 14 दूने 28 हे 13 फरक असेल. 44 मधून 27 करा 3, 17. ओके, 4 ने वाढते की नाही, बघा हे 4 ने वाढायला लागले, तसंच वाढूया. 17 4 21, 21 4 25, 25 4 29, 29 4 33. आता हे इथलं कन्फर्म झालं, इथलं कन्फर्म होतंय का बघा. 119 90 मधला फरक किती झाला, 29 बरोबर आहे. 152 मधून 151 119 वजा करा, येते बघा 33 येते का. 12तून गेले 3 हात चालला 1 आणि 15तून 12 गेले 3, 33 आलं. म्हणजे हे बरोबर आहे की 4 4 ने वाढत चाललाय फरक. 17 4 21, 21 4 25, 25 4 29, 29 4 33. आता बघा 44 मध्ये 21 मिसळा किती येते, 4 आणि 5 आणि 4 आणि 2 6, 65 आले. 65 मध्ये 25 मिसळा 90 येते का, यस येते, म्हणून आपलं उत्तर बरोबर आहे. आपलं उत्तर आहे 65, ऑप्शन क्रमांक 3. ओके, 98 प्रश्न सोपा होता. चला पुढचा प्रश्न घेऊया. 99 बघा, हा सुद्धा सोपा प्रश्न आहे. 231 गुणिले 11 अधिक 23 वजा 82 भागिले 40. काय दिले, अधिक म्हणजे गुणिले, गुणिले म्हणजे भागिले, भागिले म्हणजे वजा, वजा म्हणजे अधिक. तेच फक्त याला एक्सचेंज ऑफर मध्ये द्यायला सगळ्यांना. 231 गुणिले म्हणजे काय, गुणिले म्हणजे भागाकार. 11
अधिक म्हणजे काय? अधिक म्हणजे गुणिले. वजा म्हणजे काय? वजा म्हणजे अधिक 82. आणि भागिले म्हणजे काय? भागिले म्हणजे वजा 40. चला पहिल्यांदा काय आपला फॉर्म्युला बॉड मास, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, किंवा मराठीमध्ये काय म्हणतात, इंग्लिशमध्ये समजत नाही, मराठीमध्ये सांगू, भागू बेवा. भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. चला यांचा भागाकार करूया. 231 भागिले 11 किती आलं? 11 एके 11, 11 दोन्ही 22, 11 एके 11, म्हणजे उत्तर आलं किती? 11 दोन्ही 22, 1 11 एके 11, एक एवढं आलं. 21 गुणिले 23 अधिक 82 वजा 40. चला ह्यांचा गुणाकार करूया. भागाकार नंतर गुणाकार असतो. 23 1 23, 2 उरले, 23 दोन्ही 46 2, 48 483 अधिक 82 वजा 40. चला ह्यांची बेरीज करा. आता बेरीज करा किंवा वजा कसे करा, नो प्रॉब्लेम. 3 आणि 2 5, 8 आणि 8 16, हात चाल 1, 565 वजा 40. 565 मधून 40 गेले, किती उरले? 525 उरले का? 525 आहे का ऑप्शन? ऑप्शन क्रमांक 3 बघा, 525 हे आपलं उत्तर आलेलं आहे. 525. 100वा काय बघा मित्रांनो, 100 नंबर प्रश्न काय म्हणते, आपल्याला वेन डायग्राम सांगायची, चौरस, चौकोन आणि समभुज चौकोन. याचं मित्रांनो उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे बाहेरचा जो भाग आहे तो काय आहे? चौकोन, माफ करा, चौकोन, त्याच्या आतमध्ये चौरस आणि त्याच्या आतमध्ये समभुज चौकोन. ओके, आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ओके, हे अशा प्रकारे आपण एक 20 प्रश्न घेतले. तुम्हाला कसा वाटला पेपर? माझ्या दृष्टिकोनातून विचारलं तर मित्रांनो, 2 ते 3 प्रश्न फक्त अवघड होते, बाकी कोणतेही प्रश्न मला अवघड वाटले नाहीत. हे प्रश्न एक इझी प्रश्न, म्हणजे प्रश्नपत्रिका सोप्यामध्ये गणली जाईल मित्रांनो. सगळे क्वेश्चन सोपे होते. अशा कोणताच प्रश्न होता की एक लेंदी असेल किंवा त्याला खूप सारे अझम्पशन्स वापरावे लागले, खूप सारे फॉर्म्युले वापरे, असं कुठलाही प्रश्न दिसलेला नाही. ओव्हरऑल हा सगळा प्रश्नपत्रिका, ओव्हरऑल ही 20 प्रश्न हे इझी होते मित्रांनो. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक टेक केअर, बाय बाय.